सोशल डिसॅबिलिटीला आहे आणि मराठा समाजाच्या पूर्ण ATR जर पाहिला तर त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी डिसॅबिलिटी नावाचा शब्द त्यांच्या रिपोर्ट जो बिल सोबत दिला त्याच्यात एक शब्द सुद्धा डिसॅबिलिटी विथ मराठा असा आलेला नाही। सामाजिक मागासलेपण असणं आवश्यक आहे असं तुम्ही म्हणताय? सामाजिक मागासलेपणा सोबत आणखीन काहीतरी म्हणजे डिसॅबिलिटी पाहिजे, डिसॅबिलिटी सोशल हँडिकॅप पाहिजे। दुसरीकडे महाराष्ट्र सरकारकडून कॅवेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर वकील निशांत कातनेश्वर यांनी काय या संदर्भात माहिती दिली आहे तीही ऐकूया। कॅवेटचा अर्थ हा आहे की जर एखाद्या व्यक्तीने पिटिशन जर फाईल केलं सुप्रीम कोर्टात तर त्यावेळेला त्याच्या सुनावणीच्या वेळेस सरकारला सुद्धा ऐकलं जावं। कॅवेट फाईल करण्यामागे हा उद्देश आहे की स्टेट ऑफ महाराष्ट्र रिझर्वेशन देण्यासाठी अतिशय जागरूक आहे, अतिशय सिरियस आहे आणि या काळजीपोटीच कोणी येऊन पिटिशन फाईल करू नये किंवा कोणी ऑर्डर घेऊ नये त्या काळजीपोटी महाराष्ट्र सरकारने कॅवेट फाईल करण्याचं पाऊल उचललेलं आहे। जर काही पिटिशन फाईल होत आहे तर ते योग्यरित्या कॉन्टेस्ट केलं जाईल। तेव्हा वकील निशांत कातनेश्वर यांनी कॅवेट म्हणजे काय हे सांगितलेलंच आहे, मात्र अगदी सोप्या शब्दात आम्ही तुम्हाला सांगतो की हे कॅवेट म्हणजे नक्की काय आणि त्याचा फायदा न्यायालयात कसा होतो। तर कॅवेट म्हणजे न्यायालयात करण्यात येणारा विशेष अर्ज असतो। सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजेच दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 148A मध्ये या कॅवेटची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे काय होतं, जर एखाद्या प्रकरणात आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्यावी अशी न्यायालयाकडे आपण विनंती करू शकतो, जी आता राज्य सरकारनं केली आहे। कॅवेट दाखल करणाऱ्याची बाजू ऐकल्याशिवाय न्यायालय कुठल्याही निर्णयावरती स्थगिती देत नाही। राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय मराठा आरक्षणाला स्थगिती देऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून हे कॅवेट दाखल करण्यात आले। दुसरीकडे विनोद पाटील यांनी देखील कॅवेट दाखल केलेला आहे। मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्यास न्यायालयाला आता सरकारची बाजूही ऐकून घ्यावीच लागेल, त्याआधी ते मराठा आरक्षणावरती स्थगिती देऊ शकत नाही। दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आपण न्यायालयीन लढाई देण्यासाठी तयार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलं। याची कायदेशीर लढाई लढावी लागणार हे सरकारने गृहीत धरलेलं आहे आणि ही कायदेशीर लढाई आपण जिंकणार। सगळेच कार्ड्स ओपन करणं सोयीचं नाही, परंतु जेवढे म्हणून टॉपचे वकील आहेत त्या सगळ्यांशी आपलं बोलणं झालं आहे आणि त्यांनी तयारी दर्शवली की आम्ही हा कायदा टिकवण्यासाठी सरकारला साथ देऊ, कोर्टामध्ये लढाई लढू। थेट हरीश साहेबांशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी मान्य केलं की वेळ ज्यावेळेला येईल तर मी स्वतः फील्डमध्ये उतरेन। तेव्हा मराठा समाजाला आरक्षण लागू झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलाय आणि म्हणूनच आता मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणारे अनेक पोस्टर्स राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले आहेत। मग ते मुंबई असो, पुणे असो, औरंगाबाद असो, सगळीकडे मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं जातंय की मराठा समाजाला 16% आरक्षण त्यांनी दिलं, त्यासाठी त्यांनी महत्त्वाची पावलं उचलली। मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद, नागपूर, पिंपरी चिंचवड अशा अनेक शहरांमध्ये चौकाचौकात सध्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स दिसतात। तेव्हा मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन तर होतंय, मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे एकीकडे राज्य सरकार आनंदात आहे, मात्र दुसरीकडे आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे आणि त्यांचा रोष शांत करण्याचं आव्हान देखील राज्य सरकारसमोर असणार आहे। एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयात देण्यात आलेलं आव्हान, दुसरीकडे धनगर समाजाचा रोष, असं दुहेरी आव्हान आता सरकारसमोर आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं मुंबई आणि नागपुरात आज रास्ता रोको आंदोलन केलंय। मुंबईतल्या पूर्व द्रुतगती मार्गावरती धनगर समाजानं आंदोलन करत सरकारनं दिलेल्या आश्वासनाच्या प्रतींची त्यांनी होळी केली। तर नागपुरात देखील धनगर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करताना युती सरकारच्या वचननाम्याच्या प्रती जाळल्या। अधिवेशनात मराठ्यांना आरक्षण दिलं, आम्हाला त्याचा आनंद आहे, पण आमचं इतक्या वर्षापासूनचं प्रलंबित ज्याचा मागासवर्गीय म्हणजे आयोगाचा अहवाल तुम्ही लवकर सबमिट करता, टेबल करता, आमचा 30चा अहवाल टेबल झालेला नाही, पुढच्या अधिवेशनात करू म्हणतात, त्यावेळेस तर आचारसंहिता पण लागेल। म्हणून आमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर सरकारने आरक्षणाची प्रक्रिया चालू करावी, शिफारस पत्र केंद्र सरकारकडे लवकर पाठवावे।
आणि यानंतर बीडमधून एक मोठी बातमी हाती येते। IPS अधिकारी भाग्यश्री नवटके यांची अखेर बदली करण्यात आलेली आहे। या त्याच पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं दलित आणि मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यामुळे आता त्यांची औरंगाबादला बदली करण्यात आली अशी माहिती मिळते। दलित आणि अॅट्रॉसिटी विरोधात त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं। त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली होती ज्यामध्ये त्यांनी काही वादग्रस्त विधानं केलेली होती आणि त्यानंतर आता त्यांची औरंगाबादला बदली करण्यात आलेली आहे। बीडमधल्या माजलगावच्या त्या सहाय्यक पोलीस अधीक्षक आहेत भाग्यश्री नवटके आणि त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यामुळे त्या वादात सापडलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये खरं तर त्यांनी दलित आणि मुस्लिमांवरती अनन्वित अत्याचाराचं कथन केलं होतं आणि त्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या। आणि ज्या प्रकरणी आता भाग्यश्री नवटके यांची बदली करण्यात आलेली आहे, कोणतं प्रकरण त्यांना भोवलंय सविस्तर पाहूया। महाराष्ट्रात खळबळ उडवणारी मोबाईल क्लिप, बीडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांची दलित विरोधी भूमिका, IPS अधिकारी भाग्यश्री नवटके वादाच्या भोवऱ्यात। बीडमधल्या माजलगावच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके रातोरात वादाच्या कचाटात सापडल्यात आणि त्यामागचं कारण म्हणजे संपूर्ण राज्यभर व्हायरल झालेली ही मोबाईल क्लिप। न्यूज 18 लोकमतनं या क्लिपची सत्यता पडताळलेली नाहीये, मात्र या क्लिपमधल्या दृश्यांवर आणि शब्दांवर विश्वास ठेवायचा झाला तर IPS दर्जाचे अधिकारी देखील जातीयवादाच्या तराजूत गुन्हेगारांना तोलतात का, असा सवाल उभ्या महाराष्ट्राला पडू शकतो। कारण दलितांवर आणि मुस्लिमांवर करण्यात आलेल्या अनन्वित अत्याचारांचं कथन खुद्द भाग्यश्री नवटकेंकडून करण्यात आल्याचा आरोप होतोय। कारण त्यांच्या समक्ष 6 महिन्यामध्ये मी 21 दलितांना फोडले ना। दलित ह्याच्यामध्ये ज्यांनी दुकान फोडलं मुस्लिमांना फोडले, तो 307 दाखल झाला। 8 ठिकाणी 7 जे फरार त्यांना अजून पकडतोय मी। म्हणजे सगळ्यांना एवढा स्ट्रॉंग मेसेज गेला की मॅडम तुम्हाला सोडत नाही। तुला माहिती आहे का दलितांना कसं मारतो आम्ही? पाय बांधून हात बांधून मारतो यार। सगळ्या अॅट्रॉसिटीचा राग आम्ही त्यांच्यावर काढलेला आतापर्यंत। ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर IPS अधिकारी भाग्यश्री नवटकेंविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली जाते। तर बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तुर्तास या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत। श्रीमती भाग्यश्री नवटके यांनी जातीवादी भूमिका घेऊन जातीवादी वक्तव्य करून दलित समाजाबद्दल पोलीस खात्यामध्ये किती जातीद्वेष पसरलेला आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। भाग्यश्री नवटके यांच्यामुळं संपूर्ण पोलीस खातं डागळलेलं आहे। IPS पदाची प्रतिमा त्यांनी डागाळून टाकलेली आहे। भाग्यश्री नवटके यांच्या वादग्रस्त क्लिपमुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले। न्यूज 18 लोकमतच्या वतीनं त्यांना वारंवार त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना विचारण्यात आलं, परंतु त्यांनी कुठलंही याबाबत त्यांचं म्हणणं मांडलेलं नाही। एकूणच नवटके यांच्या या चुप्पीमुळे महाराष्ट्राने नेमका काय अर्थ घ्यावा? शशी केवडकर, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि आता हेच प्रकरण आहे ते भाग्यश्री यांना भोवलंय आणि आता त्यांची बदली करण्यात आलेली आहे। यानंतरची धक्कादायक बातमी आहे ती भंडाऱ्यामधून। भंडाऱ्यामध्ये न्याय स्वतःच्या हातात घेत एका झुंडीनं प्रेमी युगुलाची गावभर धिंड काढलेली आहे। सूड उगवण्याचा आसुरी आनंद घेण्यापैकी कशा पद्धतीचं घृणास्पद कृत्य करण्यात आलेलं आहे भंडाऱ्यात, बघा। भंडारा जिल्ह्यातलं हे दृश्य कदाचित तुम्हाला बघता क्षणी लक्षात येणार नाही, मात्र सामाजिक न्यायाचा ठेका घेतलेल्या तथाकथित ठेकेदारांच्या सडलेल्या मनोवृत्तीचं हे जिवंत उदाहरण आहे। कोंढा गावात स्वतःला माणूस म्हणून घेणाऱ्यांनी प्रेमी युगुलांची धिंड काढत आपल्यातल्या आसुराला शांत केलं। गावातील 2 मुलांची आई असलेल्या महिलेचे घराजवळील एका इसमाशी प्रेमसंबंध होते। या संबंधाची चर्चा अनेक दिवसांपासून गावात होती आणि हा विषय चवीने चघळला जात होता। मात्र संबंधित महिला प्रियकराच्या घरी आली आणि जणू गावात आभाळच कोसळलं। प्रेमी युगुलानं सामाजिक प्रतिष्ठेच्या चौकटीचा चक्काचूर केल्याच्या भावनेतून प्रियकराचं कुटुंब सुडानं पेटून उठलं आणि मग सुरू झाला
माणुसकीला गाडून टाकणारा निर्दयी झुंडीचा बेशरम तमाशा। संबंधित महिला प्रियकराच्या घरी आली आणि आम्हाला पती पत्नीप्रमाणे राहायचं आहे अशी मागणी करू लागली। यावरून प्रियकराच्या घरात मोठा वादंग निर्माण झाला आणि अखेर सामाजिक ठेकेदारांनी न्यायासाठी आपलं हत्यार उपसलं। अतिशय निर्लज्जपणे प्रेमीयुगलाची रिक्षात बसून गावभर धिंड काढण्यात आली। माणुसकी आणि न्यायाच्या चिंधड्या उडाल्यानंतर आता कारवाईची बुजगावणी उभी करण्यात आली आहे। धिंड काढणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र गुन्हेगारांच्या बुरसटलेल्या मानसिकतेला अटकाव कसा घालणार हा खरा प्रश्न आहे। नैतिक आणि अनैतिकतेच्या व्यक्तिसापेक्ष व्याख्या माणसाच्या मूलभूत अधिकारांवर कुऱ्हाड घालणार असतील तर जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून घेण्याची आपली खरंच लायकी आहे का याचा विचार व्हायलाच हवा। प्रवीण मुधोळकरसह नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, भंडारा। राजकीय वर्तुळातली एक थोडीशी वेगळी बातमी, आज थोडंसं वेगळं काहीतरी राजकीय वर्तुळात घडलंय, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणेंची भेट घेतली आहे। यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलेलं आहे की ही जोडगोळी जर उद्या एकत्र आली तर भविष्यातील राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो। याच अनुषंगाने पाहूयात लोकमतचा हा खास रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुपारी 2 वाजता नारायण राणेंच्या कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी दाखल झाले। पवारांच्या स्वागताला खुद्द नारायण राणे आणि त्यांचे आमदार चिरंजीव नितेश राणे उपस्थित होते। शरद पवार आणि नारायण राणे यांच्यात बंद दाराआड सुमारे 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली। 2 पक्षाध्यक्षांची झालेली ही भेट कोकणातल्या नव्या समीकरणांची नांदी मानली जाते। समजा उद्या नारायण राणे यांना स्वतंत्रपणे आपल्या मुलाला निवडणूक लढवायची असेल, रालोआचे उमेदवार म्हणून नसेल लढवायची, तर मग त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत होऊ शकते का? अशा संदर्भामध्ये मला असं वाटतं ही बैठक झालेली असावी। कोकणातील राजकीय अस्तित्वासाठी झगडणारे राणे हातावर घड्याळ बांधण्याच्या तयारीत तर नाहीत ना, असा सवाल विचारला जातोय। पण या भेटीला कुठलाही राजकीय अर्थ नाही असं राणेंनी सांगितलंय। तुम्हाला फक्त विचारतो काय चर्चा झालेली आणि म्हणजे ही राजकीय भेट तर बिलकुलच नाही। पण स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितेश राणेंनी मात्र राजकारण अजिबात लपवलं नाही। या सगळ्या लोकांना राणे साहेबांची ताकद काय आहे हे चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे सिंधुदुर्गात कोकणामध्ये आल्यानंतर राणे साहेबांना भेटल्याशिवाय कोकण सोडू शकत नाही अशी भावना आणि मत ह्या लोकांचं असल्यामुळे आज पवार साहेबांसारखा दिग्गज नेताही राणे साहेबांबरोबर भेट करण्यासाठी सिंधुदुर्गात आज त्यांची भेट होणार आहे। राणेंशिवाय सिंधुदुर्गाचं राजकारण शक्य नाही हे मान्य केलं तरी भाजपच्या राजकीय वावटळीत नारायण राणेंच्या पक्षालाही कुणाच्या तरी आधाराची गरज वाटू लागली आहे। काँग्रेसचा हात सोडून राणेंनी मोठ्या आशेनं कमळ हातात घेतलं, पण महत्वाकांक्षी राणे कुटुंबाचं नुसत्या खासदारकीवर समाधान झालं नाही। त्यात गेल्या काही दिवसात भाजपच्या शिवसेना प्रेमाला भरत येऊ लागल्यानं राणे अस्वस्थ असल्याची चर्चा होतीच। त्यातच वाशिममध्ये शिवसेना भाजपच्या नेत्यांकडून असा एकत्रित नगारा वाजतानाच कणकवलीत पवार राणेंची सदिच्छा भेट होणं निव्वळ योगायोग कसा मानायचा? राणेंना फक्त आता मुलाला त्यांच्या दिल्लीमध्ये पाठवायचं आहे। ती जागा जी आहे ती युतीमध्ये शिवसेनेकडे होती, आघाडीमध्ये काँग्रेसकडे होती आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आगामी काळाच्या निवडणुकांमध्ये याच्याबद्दल काही होतंय का याकडे पाहावं लागेल। राणेंना निलेश राणेंसाठी रत्नागिरी सिंधुदुर्गाचं लोकसभेचं तिकीट हवंय, तर जास्तीत जास्त खासदार निवडून आणू इच्छिणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात राणेंसारखा तगडा नेता म्हणजे एकमेकांची गरज बनलेल्या दोघांची ही राजकीय भेट भाजपवर दबाव आणण्याची राणेंची धूर्त खेळी मानली जाते। त्यांनी त्यांचा पक्ष वेगळा ठेवला आहे आणि त्यांच्या पक्षाचे ते खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य आहेत। त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष म्हणून काही ठरवण्याचा अधिकार आहे। राणेसाहेब तर इतके हुशार राजकारणी आहेत की ते योग्य तो निर्णय करतील। निवडणुकीच्या वर्षात प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता आपापली राजकीय स्पेस शोधण्याच्या आणि ती सेट करण्याच्या प्रयत्नात आहे। बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजप अपरिहार्यतेने का होईना शिवसेनेच्या सुरात सूर मिसळून युतीचा नगारा वाजवू इच्छितोय। त्यामुळे
युतीच्या नगाऱ्यानं आपला बँड वाजू शकतो हे लक्षात आलेल्या राणेंकडून नव्या राजकीय समीकरणांची जमीन तयार केली जाते असं बोललं जात आहे. पण प्रश्न आहे, राष्ट्रवादीची राणेंना सोबत घेण्याची इच्छा काँग्रेसला मान्य होईल का? एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट निर्माण झालाय. दिनेश केळुसकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. शिवसेना वारंवार असं म्हणते की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार आहोत, मात्र तरी देखील पुन्हा एकदा युतीच निवडणुका लढवणार म्हणजे शिवसेना भाजप सोबत निवडणुका लढणाऱ्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात आणि त्याला निमित्त ठरलंय वाशिम जिल्ह्यातला बंजारा समाजाचा कार्यक्रम. इथे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठावर आले आणि आता चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. आणि प्रचंड गाणे वाजत आहे या अभूतपूर्व सोहळ्याला. आपण या नेमगाणं वाजवलं आज. एका बाजूला आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि एका बाजूला देवेंद्रजी फडणवीस, ह्या दोघांनी जर नंगारा वाजवला तर महाराष्ट्रामधल्या काना कोपऱ्यामध्ये त्याची कंपनं पोचल्याशिवाय राहणार. उद्धव मुख्यमंत्र्यांनी वाजवले नगारे, आता युतीचा नगारा वाजणार का? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगारा वाजवताना पाहून आपल्यालाही हाच प्रश्न पडला असेल. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी या दोन नेत्यांच्या या दृश्यांनी सगळ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं आणि पंकजा मुंडेंनीही त्यांच्या भाषणात नेमका हाच धागा पकडला. त्या कंपनं पोहोचवण्यासाठी आम्ही डोक्यावर पामडी आणि कमरेला कवलपट्टा धारण करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय. बंजारा समाजासाठी 25 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यासाठी दोघंही एकाच विमानातून वाशिमला आले. शिवाय मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत दोघे एकाच गाडीतून आले. मंचावर येताच दोघांनी अगदी द्वेषानं नगारा वाजवला. कार्यक्रम बंजारा समाजाचा असला तरी चर्चा दोन नेत्यांच्या जवळीकतेची आणि नगाराचीच होती. की हा नंगारा म्हणजे प्रतीक आहे, हा नंगारा शक्तीचं प्रतीक आहे, हा नंगारा भक्तीचं प्रतीक आहे. संत सेवालाल महाराजांवर अढळ निष्ठा असणाऱ्या बंजारा समाजाचा मान राखण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी नगारा वाजवला. हाच नगारा युतीचा नगारा बनणार का, ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मनोज जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, वाशिम.